जब सपना देखोगे तो मुश्किलें हजार आएगी लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. मित्रांनो, जर तुमच्यात जिद्द असेल तर परिस्थिती कधीच आडवी येऊ शकत नाही. मग तुम्ही बंगल्यात राहता की झोपडपट्टीत, तुम्हाला जिंकायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. अशीच ही गोष्ट आहे बीड जिल्ह्यातल्या एका कुस्तीपट्टूची. कुस्तीच्या रंगात त्याचा जीव रंगला आणि तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. हा पट्ट्या म्हणजेच सनी फुलमाळी. झोपडपट्टीत राहणाऱ्या या बहादरानं बहिरीणमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला. वडील नंदीबैल घेऊन भविष्य सांगायचे तर आई रस्त्यावर सुई दाबण विकायची. अशा खडतर परिस्थितीत झोपडपट्टीत राहून त्यानं शिक्षणासोबत आपली कुस्तीची आवड जपली. अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर त्यानं हे यश मिळवलं. म्हणूनच काय आहे सनीच्या यशामागची संघर्षमय कहाणी, एका पालीत राहणारा मुलगा कसा झाला सुवर्ण पदकाचा मानकरी, सध्या तो व्हायरल का होतोय, त्याची सगळी यशोगाथा जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, 17 वर्षांचा सनी सुभाष फुलमाळी हा पुण्यातील लोहगाव इथं एका पालीत म्हणजे झोपडीत राहतो. त्याचे वडील सुभाष फुलमाळी हे मूळचे बीडचे, पण आष्टी तालुक्यात सतत पडणारा दुष्काळ, बेरोजगारी अशा संकटांना कंटाळून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह सुभाष हे 15 वर्षांपूर्वी पुण्यातील लोहगाव इथं कामाच्या शोधात आले आणि स्थायिक झाले. पुण्यातल्या लोहगाव इथं एका मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची झोपडी उभारली. त्यांची 3 मुलं होती. सुभाष हे नंदीबैल घेऊन लोकांच्या दारोदारी जाऊन भविष्य सांगायचे, तर त्यांची बायको सुई दाबण विकत होती. दोघेही पती पत्नी कष्ट करून मुलांना सांभाळत होते. सुभाषला कुस्तीची खूप आवड होती. त्याचे वडील देखील पैलवान होते, पण परिस्थितीमुळे त्यांना कुस्ती खेळणं जमायचं नाही. म्हणूनच आपण जे करू शकलो नाही ते आपली मुलं करून दाखवतील या विचारानं त्यांनी आपल्या मुलांना एका पडीक जमिनीत मैदान करून कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली. सनी हा त्यांचा 3 नंबरचा मुलगा आहे. लहानपासूनच तो भावांसोबत, आपल्या दोन्ही भावांसोबत कुस्ती खेळू लागला. कुस्ती खेळात तरबेज असलेल्या सनीची कला ओळखून मग लोहगाव मधल्या रायबा तालीम मधले पैलवान सोमनाथ मोझे आणि सदा राखसपरे यांनी सनीला कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर लोणीकर इथल्या पैलवान संदीपप्पा भोंडवे यांच्या जानता राजा तालमीत पाठवलं. सनीची कुस्ती पाहून संदीप भोंडवे यांनी त्याला दत्तक घेतलं. मागील 8 वर्षापासून ते सनीचा सगळा खर्च करतायत. एकीकडे दररोज सराव सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला आईवडिलांचे कष्ट दिसत होते. कुस्ती क्षेत्रामध्ये नाव कमवायचं हाच उद्देश डोळ्यासमोर होता. त्यानुसार त्यानं दररोज सराव सुरू केला. लाल मातीचा चिखल करायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला शिक्षणही सुरूच होतं. यानंतर काही महिन्यांमध्ये सनी एकामागून एक स्पर्धा जिंकत गेला आणि बहरीन इथं होणाऱ्या एशियन युथ गेम्ससाठी त्याची निवड झाली. या स्पर्धेत निवड झाल्यानं तो खूप आनंदी झाला, कारण पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची त्याला संधी मिळणार होती. त्यानं संधीचं सोनं करायचं ठरवलं. त्यानुसार आणखी जोमानं सराव तो करू लागला. बहरीन इथं झालेल्या एशियन स्पर्धेत 60 किलो वजनी गटात इराक, इराण, जपान, कोरिया सारख्या तगड्या खेळाडूंसोबत त्याची कुस्ती झाली. त्याचे आईवडील त्याच्या फोनची वाट बघतच होते. शेवटी इराणच्या पैलवानांसोबत कुस्ती झाली आणि सनी ती कुस्ती जिंकला आणि गोल्ड मेडल जिंकून त्यानं भारताचं नाव मोठं केलं. त्यांनी मस्ताच संदीपप्पा भोंडवे यांना फोन करून सांगितलं. त्यानंतर आई वडिलांनाही फोन करून सांगितलं. तेव्हा फोनवरतीच आई वडील अक्षरशः रडू लागले. त्यांच्या कष्टाचं चीज झालं. सनीचे वडील सुभाष माळी यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू उभे होते, तर आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज झळकत होतं. माझा मुलगा देशासाठी काहीतरी करेल, हा त्यांच्या वडिलांचा विश्वास सनीनं आज सिद्ध करून दाखवला. त्यांचे शब्द आज सत्यात उतरले. सनी आपल्या यशाच्या मागे असलेल्या संघर्षाबद्दल सांगतो. मेहनत आणि चिकाटीनेच सगळं काही मिळवता येतं. मी जे काही साध्य केलं ते माझ्या कुटुंबाच्या कष्टांवर मात करून, सगळ्या अडचणींचा सामना करत आज मी इथे पोहोचलो. आता मला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकायचं आहे. त्यासाठी मी अजूनही कष्ट घेईल, असं तो म्हणाला. सनी फुलमाळीनं आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक जिंकून केवळ भारताच्या क्रीडा इतिहासात आपला ठसा उमटवला नाही, तर त्याच्या कुटुंबाच्या आणि गावच्या जीवनातही एक नवीन प्रकाश आणलाय. आमदार सुरेश धस यांनी सनीचं कौतुक करताना म्हटलं की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवणं ही मोठी कामगिरी आहे. सनीनं आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आष्टीचं नाव उज्ज्वल केलंय. त्याचं यश ग्रामीण तरुणांना प्रेरणा देणार आहे. तर लोहगाव मधील पालावर राहून कुस्तीमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलंय. सनीच्या कामगिरीचं कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सनीला लोकसहभागातून घर आणि कुस्तीच्या सरावासाठी तालीम बांधून देणार आहे. त्यासोबतच शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणार असून माझ्या आणि माझ्या पत्नीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाहासाठी दरमहा 50,000 रुपये देणार असल्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली आहे. तसेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासोबतच कुस्तीकडे लक्ष केंद्रित करावे आणि ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण कामगिरी करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच योग्य पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याचं देखील त्यांनी आश्वासन केलं आहे.
त्यांच्या या भेटीनं सनीच्या जीवनात खऱ्या अर्थानं नव्या आशेचा एक किरण उजाळलाय. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर सनीनं मिळवलेलं हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. आज त्यानं आपल्या कामगिरीनं आई वडिलांचं नाव मोठं केलंय. डोक्यावर नीटनेटकं छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने ही कामगिरी केली आहे. आजच्या पिढीसमोर तो एक आदर्श ठरतोय. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या कामगिरीची चांगली चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आक्या जाधव याच्या रायबा मेन्सवेअरच्या भव्य लकी ड्रॉ कार्यक्रमात देशासाठी सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचा कौतुक समारंभ आणि सत्कार समारंभ देखील आयोजित करून सनीला स्पेशल गेस्ट म्हणून बोलावण्यात आलेलं होतं. आज तो फक्त आपल्या आईवडिलांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा अभिमान बनलाय. सनीची ही कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती कोणतीही असो, जर मनात मी करू शकतो अशी जिद्द पेटलेली असेल तर जगात काही अशक्य नाही. यश हे नशिबावर नाही तर मेहनतीवर लिहिलं जातं. सनीची ही सक्सेस स्टोरी ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.